पण जमा केले. आता आम्हाला शूज घालून जायचे. ते रूम देणार आम्हाला. बघूया कसं असतं. आता मी हे शूज एकदम रेडी निघायला रूमवर. सो आता मम्मी येते. मम्मी येणार मग. अरे हां, मला तुम्हाला ते दाखवायचं. जर तुम्हाला वरती बसायला जागा नसेल, नाहीतर तुम्हाला वरती बसायचं नसेल, तर तुम्ही खाली पण बसू शकता. इथे बसायला लाकडीचे बेंच होते. बेंच परफेक्ट. आणि जर तुम्हाला जास्त गरमत असेल, सो मग तुम्ही इथून बघू शकतात. हवा पण येते इथून खूप जास्त. बघा एकदम मस्त आहे. मला तर ही जागा खूप आवडली. एक बात नोटिस की कि यहाँ का ट्रीटमेंट पेशेंट एजुकेशन के कॉन्सेप्ट पे किया जा रहा है। मेरा मतलब ये है कि पेशेंट के इलाज के साथ साथ उन्हें इतना एजुकेट कर दिया जाता है ताकि यहाँ से जाने की कोई भी परेशानी उनके करीब आए तो वो कैसे बच सकते हैं। आज हमारा देश आत्मनिर्भरता की ओर आगे। आता आपण ज्या मंदिरात गेलेलो ते त्या हवन तिथे रोज होतं. हे या ॲडव्हर्टाईजमुळे आपल्याला कळतंय. उसके बाद नाकों में ऑयल डालेंगे, है ना, उसके बाद गरारा करेंगे। ये सारा कार्यक्रम करते हैं। और चेहरा देखो, हमारे पेशेंट का 4 बजे उठते हैं, लेकिन चेहरे पे किसी के था क्या? माधव बाग में आने के बाद किसी भी पेशेंट को ये बिल्कुल नहीं लगता कि वो किसी क्या डाला था? खत और पानी डाला था नहीं खेती में, तो हम पेशेंट को देते हैं काढ़ा। मेरा एक लेक्चर लेना मतलब कि मोटिवेट करना, बीमारी कैसी जाती है, क्या करते हैं। मंगल मूर्ती मोरया. मी बसली लास्ट सीटवर. माझी लास्ट सीट पूर्ण रिकामी. मी विंडो सीट पण पकडली. मजा येईल आता. मी 2 तासात पोहोचेल तशी, तर काय नाही. बघूया, ट्रॅफिक नाही भेटली पाहिजे बस. मध्ये बसल्या बसल्या मला भूक लागली, म्हणून मी आता हे घेतलं आणि खाते. पॅकेट भेटलं माझं, आता मी खाते. बाय. मी आता झोपते. गुड नाईट. आता आम्ही टर्निंगपर्यंत जातोय. नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.